छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर टप्पा 1 अंतर्गत जाम बाजार मंडळाचे शिबिर दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी निंबी ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागील मैदानावर उत्साहात पार पडले। या शिबिराच्या पार्श्वभूमीवर सकाळी 9 वाजता गावात भव्य प्रभात फेरी काढण्यात आली। या प्रभात फेरीत शाळकरी मुलींचे लेझिम पथक, वारकरी दिंडी तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या दिंडीने संपूर्ण गावात जनजागृती करत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले। मुख्य शिबिराचा कार्यक्रम सकाळी 11 वाजता सुरू झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निंबी ग्रामपंचायतचे सरपंच श्री मयूर राठोड होते। उद्घाटक म्हणून उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार रेखा वाणी, तालुका कृषी अधिकारी श्री मुकाडे, तालुका आरोग्य अधिकारी श्री सरकुंडे, गटविकास अधिकारी श्री संजय राठोड, भूमी अभिलेख अधीक्षक श्री अशोक राठोड, महिला व बाल विकास अधिकारी श्री चिंचोणे, प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सारिका नाईक, गटशिक्षण अधिकारी श्री धीरज आडे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरतने, नायब तहसीलदार सी.डी. राठोड, तालुका कामगार अधिकारी विपुल राठोड, पोस्टमास्टर श्री शरद लोंढे, मंडळ कृषी अधिकारी अमोल आघम आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचे गेटवर औक्षण करण्यात आले। त्यानंतर निंबी जिल्हा परिषद शाळेतील मुलींच्या लेझिम पथकाने मान्यवरांना मंचापर्यंत नेऊन आकर्षक लेझिम सादरीकरण केले। कवडीपूर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींनी बंजारा वेशभूषेत सादर केलेल्या नृत्याने कार्यक्रमात रंगत आणली। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले। मान्यवरांचे स्वागत करून शिबिराची सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ अधिकारी संजय मारकड यांनी केले। त्यानंतर विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील योजनांची सविस्तर माहिती दिली। शिबिरात पोलीस यंत्रणेचे अधिकारी कर्मचारी, परिवहन महामंडळाचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन पथक, मंडळातील सर्व गावांचे सरपंच व पोलीस पाटील, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, उमेद अभियानांतर्गत बचत गटाच्या महिला, विविध माध्यमांचे पत्रकार, शेतकरी, कास्ताकार, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यासोबतच सेतूचालक, ग्रामपंचायत केंद्रचालक तसेच सर्व विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी उपस्थित राहून नागरिकांना विविध शासकीय सेवा पुरवून त्यांच्या समस्यांचे निराकरण करत समाधान मिळवून दिले। विविध योजनांतर्गत लाभार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले वितरित करण्यात आले। या माध्यमातून अनेक नागरिकांना शासनाच्या योजनांचा थेट लाभ मिळाला। पुसदचे एसडीओ बिजवाल साहिब व तहसीलदार वाणी मॅडम यांनी शिबिरात स्वतःचे चेकअप करून घेऊन खऱ्या अर्थाने शिबिराचा लाभ घेऊन समाधान व्यक्त केल्याचे चित्र यावेळी बघायला मिळाले। हे विशेष। या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या अनेक समस्या एकाच छताखाली सोडवण्यात आल्याने उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले व आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। पैठणकर, कुठचे तुम्ही? निंबीचे। आज समाधान शिबिराला आले तुम्ही? काय वाटलं तुम्हाला समाधान शिबिराला येऊन? समाधान झाले ना? पूर्ण माहिती भेटली योजनेची? काही अडचण असेल तर अजून टेबलवर आहे तर त्याला विचारून घेसाल तुम्ही। श्रावण गोबरा राठोड, तुम्ही आज समाधान शिबिराला आले, कशासाठी आले होते?
पगारासाठी. आईच्या अपंगाच्या पगारासाठी. हो. तुम्हाला काय काय माहिती भेटली इथे? सगळ्यात भेटली. कागदपत्राची माहिती भेटली. हो. तुमच्याजवळ अपंगाचं कागद सर्टिफिकेट नाही आहे तर तुम्ही आला अपंगाचं सर्टिफिकेट काढून आणायचं त्यांनी सांगितलं आहे. तुम्ही समाधानी आहे याच्यावर? यवतमाळला जाऊन कागदपत्र ते अपंगाचं सर्टिफिकेट काढून तहसीलला जमा करायचं. समाधानी झाले ना याच्यावर तुम्ही? चंद्रभागा श्यामराव सवंगडे. बर, आज तुम्ही इथं आले, तुम्हाला इथं माहिती भेटली बरोबर. तुमच्या मोठ्या मुलाचा मृत्यू झाला त्याच्याबद्दल तुम्हाला गोपीनाथ मुंडे अपघात विमा अंतर्गत 20,000चा लाभ भेटला ना? कधी भेटला? तुम्ही या आता अजून तुमचे पगार करायचे तर तुम्हाला जी माहिती भेटली त्याने तुम्ही समाधानी आहे का? समाधानी आहात? इथे अजून बऱ्याचशा टेबल आहेत, तुम्हाला याच्यावर अजून काही माहिती पाहिजे असेल तर विचारा. याच्यावर तुम्ही समाधानी आहे ना जी? या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळ अधिकारी संजय मारकड, सरपंच मयूर राठोड, ग्राम महसूल अधिकारी धुळगुंडे मॅडम, बिहाडे मॅडम, शेख मॅडम, जाधव साहेब, मस्के साहेब, कोरडे साहेब, राठोड साहेब तसेच महसूल सेवक संध्या भुरे, छाया जाधव, सागर गोरे, मोनू सुरोशे, ज्ञानेश्वर रेणके, शिवाजी बोकारे यांनी विशेष परिश्रम घेतले. महसूल अधिकारी वनिता धुळगुंडे यांनी कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केले तर ग्राम महसूल अधिकारी गजानन कवाने यांनी भजन व गायनातून जनजागृती केली. आभार प्रदर्शन मनोज कोरडे यांनी केले. सोबतच सर्वांना अल्पोपहार देऊन शिबिराची सांगता करण्यात आली. एकूणच या शिबिरामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून शासनाच्या योजनांचा थेट लाभ जनतेपर्यंत पोहोचल्याचे चित्र पाहायला मिळाले. अशाच ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा DD न्यूज पुसद. बातमी आवडल्यास लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.